हॅलो फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी, सकाळचा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता अंडा चपाती। तर बघूया याच्यासाठी काय काय लागतं आपल्याला। हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरे घेतले आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आणि एक नवीन थोडासा त्याच्यामध्ये चाट मसाला घातलाय, तो आहे चिकन मसाला, हळद, चवीपुरतं मीठ। आता आधी आपण वाटण करून घेऊयात। याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि ना त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरं घालूयात। ओके, आणि हे आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। पेस्ट करून झालेले। आता अंडा आपण फोडून घेऊयात। 2 अंड्याचं करते मी। 2 अंडे आपण फोडून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा। 2 कांदे घेतलेले आहेत मी, ते बारीक कट करून घ्यायचे 2 कांदे। आणि त्याच्यामध्ये आपला चिकन मसाला पण घालायचा त्याच्यातच, आणि चुटकीभर हळद आणि चवीपुरतं मीठ। मीठ थोडंसं बेतानीच घालायचं, कारण आपण वाटण केलं ना मिरचीचं, त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आपण ते वाटण केलेलं पण त्यातच टाकून द्यायचं आणि विस्करच्या साहाय्याने छान फेटून घ्यायचं। जेवढं आपल्याला फेटता येईल तेवढं फेटायचं, आणि जेवढं जास्त फेटलं तेवढा आपला कसा अंडा जो असतो ना चांगला फुगून येतो। छान फेटून झालेला आहे आपला। आता गॅस चालू करते, पॅन ठेवला आहे मी गॅसवर। आणि आपण कसं आता बघा मी कशामध्ये करते, आपण सहसा कसं अंडा कसा आपण तेलामध्ये करतो, पण थोडंसं काहीतरी वेगळी टेस्ट लागण्यासाठी मुलांना पण आवडणार हे बटरमध्ये करणार आहोत। आता बटर टाकले मी पॅनवर आणि छान आपल्या ब्रशने सगळं स्प्रेड करून घ्यायचं बटर। छान बऱ्यापैकी बटर स्प्रेड झाले, जळू द्यायचं नाही बटर, ते थोडंसं व्यवस्थित। आणि आपण मॅश केलेला तो अंडा त्याच्यात टाकून द्यायचा आणि व्यवस्थित ते आणि पसरून घ्यायचं आपण। ते झालेलं आहे आणि त्याच्यावर नंतर मग थोडंसं गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकून ठेवायचं। 5 मिनिटांमध्ये होऊन जातं ते, तरी बघत राहायचं कारण ते खाली करपण्याची शक्यता असते। थोडंसं बघायचं उलटून। आणि झालेलं आहे आपलं। आपण परतून घेऊयात पराठा आता। परत ते आता झालं आहे आपलं, छान झालं आहे, खूपच छान आणि खूपच छान फुगलेला आहे आपला अंडा। आणि दुसऱ्या साईडनं पण थोडंसं भाजून घ्यायचा व्यवस्थित। ओके, झालेलं आहे आपलं। आता मी चपाती ठेवली आहे गरम करून। चपाती आधी केलेलीच होती, आधीच करून ठेवली मी। चपातीला पण थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि जो आपण पराठा बनवलेला आहे ना त्याच्यामध्ये टाकायचा, पोळीमध्ये, त्या चपातीमध्ये। ओके, आणि नंतर मग त्याच्यावर सुद्धा एक पोळी ठेवायची